नमस्कार नमस्कार नमस्कार. मी सुनंदन लेले. माझ्यासोबत त्रिखंडातनं 3 मित्र आम्ही एकत्र आलेलो आहोत. गौरव जोशी इथं कोपऱ्यावरनच सिडनीहून जॉईन झालाय. प्रकाश वाकणकर. आश्चर्य म्हणजे गौरव आज इंग्लंड इंडिया सिरीज चालू होतीये आणि वाकणकर TMS मध्ये नाहीयेत. हे पहिली आश्चर्याची गोष्ट आहे आज. नक्कीच. म्हणजे मी इथे हेडफोन्स घातलेले आहेत. मला इंग्लंड आणि इंडियाची नेव्ही सिरीज असते तेव्हा फक्त त्यांची आठवण येते. असे हेडफोन घालून मायकल व्हॉन काय, फिल टफनल काय, कुठेतरी ते इंग्लंड मधले स्कॉन्स खाताना काहीतरी गोष्टी सांगणारा कॉमेंट्री करताना असंच आठवण एकदम त्यांच्या असं पुण्याच्या खोलीत म्हणजे असं विश्वास नाही वाटत. आणि गौरव त्याच्या बॅचमेट विसरलास तू, जेफ्री बॉयकॉट. पण खरंच असं स्वागत आहे वाटत तुमचं नाही. वाकणकर. स्वागत आहे. थँक्यू. काय करायचं रे, अनफॉर्च्युनेटली ह्या कोविडचा एक इम्पॅक्ट आणि दुसरा म्हणजे अनफॉर्च्युनेटली ह्या सिरीज जी इंडियामध्ये खेळली जाते त्याच्यासाठी BBC टेस्ट मॅच स्पेशल कडे राईट्स नाही आहेत. त्यामुळे क्रिकेट सोशल होईल आणि संध्याकाळी मॅच नंतर एक पॉडकास्ट होईल. त्याच्यामध्ये थोडंसं पार्टिसिपेट करायला मिळेल, पण लाईव्ह कॉमेंट्री अनफॉर्च्युनेटली करू शकत नाही. ते दुसऱ्या रायव्हल स्टेशनकडे आहे, त्यामुळे रेडिओ कॉमेंट्री ते लोक करणार. आता कशी होते बघूया. प्रकाश, देवकृपेनी म्हणजे क्रिकेट देवाच्या कृपेनी वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी आपण भरपूर टचवूड कव्हर केलंय तिघांनी. परंतु इंडिया इंग्लंड टेस्ट सिरीज म्हणजे एक वेगळा रोमांच आहे, नाही का प्रकाश? आहे ना सुनंदन, कारण मला वाटतं दोन गोष्टी आहेत राईट. एक तर टेस्ट क्रिकेटचा फॉर्मॅट, आणि मला वाटतं ह्या ऑस्ट्रेलियाच्या सिरीज नंतर बऱ्याचशा यंगस्टर्सना सुद्धा एक वेगळा अनुभव आला असेल की हे पांढरे कपडे घालून हे लोक जे खेळतात ह्याच्यामध्ये काहीतरी असं आहे की जे रंगीत कपड्यात कदाचित थोडस कमी असेल. स्किलचा भाग मी बोलत नाही, पण एक रोमांच वेगळा असतो. आणि त्यामुळे त्या टेस्ट फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही दोन अशा टीम्स आणता की ज्या केपेबिलिटी, स्किल एका बाजूला आणि जिद्द, ग्रिट आणि डिटर्मिनेशन दुसऱ्या बाजूला, असा जेव्हा क्लॅश होतो तेव्हा त्यातनं त्या मंथनातनं काहीतरी अमेझिंग निघणार हे ऑलमोस्ट स्वाभाविक आहे. नाही झालं तर अँटी क्लायमॅक्स असतो. आणि म्हणून मला राहून असं वाटतं की जसं इंडिया ऑस्ट्रेलियाला गेले तेव्हा आपले ऑस्ट्रेलियन मित्र बरंच काय बोलले होते, ते मी आता इथे रिपीट करत नाही, पण बोलले होते. मला कुठेतरी असं वाटतं की ज्या कंडिशन मध्ये इंडियन टीम तिथे गेली एक्सपेक्टेशनच्या दृष्टीने, इंग्लंडला तीच ऑपॉर्च्युनिटी आहे असं ते स्वतःला सांगत असणार. की आम्ही ते करू शकतो जे इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये केलं ते आम्ही इंडियामध्ये करू शकतो. आणि म्हणून मला वाटतं की ही अत्यंत रोमांचक सिरीज होईल. मच मोर दॅन खूप लोकांना वाटतं खूप वन साइडेड होईल. मला पर्सनली नाही वाटत वन साइडेड होईल. गौरव, नाही का, तू तर ती याची देई याची डोळा, आम्ही चायला इथे लांबनं कुठनं तरी दुर्मिणीतनं, रेडिओवरनं, टीव्हीवरनं बघत होतो. तू तिथं हजर होतास. म्हणजे 3 टेस्ट मॅच तर तू कव्हर केले असते. एक आम्हाला खूप वाईट वाटलं की शेवटच्या टेस्टला तुम्ही जाऊ शकला नाही, पण हा सगळाच क्रिकेट कव्हरेजचा अनुभव तुझ्याकरता पण वेगळा होता. नक्कीच. कारण म्हणजे एक तर पहिले प्रेस कॉन्फरन्सवर म्हणजे प्लेयरशी झूम कॉलनी बोलायचं, जे आपल्याला माहिती आहेत की कधी ते मॅच चालू असताना किंवा टूरच्या वेळी कोणत्याही प्लेयर्सना आपण कधीतरी भेटतो, काहीतरी चर्चा होते, असा टॉक होतो, काहीतरी जवळना गोष्टी आपण बघतो ते आपल्याला कधी कधी ते येऊन सांगतात. ते विशेष करता आलं नाही. आणि एक असं आहे की आता सगळं म्हणजे टेक्नॉलॉजिकल बेस्ड आहे. आणि आता म्हणजे जसे वाकणकर म्हणाले की इट्स बीन टाइम की म्हणजे आता कॉमेंट्री पण बऱ्याच ठिकाणी बिग बॅश म्हणा हे की ऑफ फील्ड व्हायला लागले, पण त्याची वेगळीच मजा आहे. कारण इथे पण चौथ्या टेस्ट मॅचला चॅनल 7 कॉमेंट्री करताना जेव्हा तो विनिंग शॉट मारला गेला तेव्हा कव्हरेज किंवा कॉमेंटेटर स्टुडिओ होते, त्यामुळे पटकन 4 गेली ती, इंडिया जिंकलेली, हे त्यांना स्प्लिट सेकंड लागला की 4 जाणार आहे का नाही. या सगळ्या भरपूर चेंजेस झालेल्या आहेत. पण परत आपण या चेन्नईच्या टेस्ट मॅच कडे येऊया. आणि मला वाटतं की क्राऊड नसणार आहे, हे मोठं असं वेगळंच एम्प्टीनेस वाटणार आहे, नाही का?
तुला एक मजेदार गोष्ट सांगू का गौरव? कसं असतं, तू म्हणलास की त्याची वेगळी मजा असते ग्राउंडवर नसताना कॉमेंट्री करण्याची. अरे आम्ही आकाशवाणीचे साधे कॉमेंटेटर, आम्हाला हे वर्षानुवर्ष करायला लागलेलं आहे बाबा, राईट. आणि त्यामुळे आता काय झालंय, जी थोडीफार आशा होती की आकाशवाणी आज नाही तर उद्या ग्राउंडवर कॉमेंट्री करायला पाठवेल, ते आता म्हणतात बघा बघा ऑस्ट्रेलियावाले इंग्लंडवाले पण असंच करतायत, मग काय प्रॉब्लेम आहे. ग्राउंडवर ते म्हणतात ना, वन मॅन सोडा इज अनदर मॅन्स ड्रिंक. ते असं त्यातला प्रकार आहे की काय कुठेतरी होत असतं. पण येस, क्राऊड नसणार ही मजा येणार. मगाशी जो प्रकाशने मुद्दा मांडला गौरव, की जे इंडियाला ऑस्ट्रेलियाला जाताना वाटत होतं की आपण तो चमत्कार करू शकतो, इंग्लंडला ते वाटणं स्वाभाविक आहे. कारण ऑल सेड अँड डन समतोल आहे त्यांच्या संघामध्ये. मला चांगलाच जाणवतोय, चांगली बॅटिंग आहे, ज्याच्यामध्ये काल मी म्हणत होतो तसं की जो रूट, बटलर आणि बेन स्टोक्स हे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. आणि बॉलिंगमध्ये फास्ट बॉलिंग नेहमीच त्यांची चांगली होती, अनुभव पण आहे, ताकद पण आहे, आणि 3 स्पिनर पण आहेत. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ऑल कॉर्नर्स कव्हर्ड अशी त्यांची टीम वाटते गौरव. आहे नक्की, पण स्पिनर्स काय करतात ह्याच्यावर आहे. मागच्या चेन्नईची मॅचच चांगलं उदाहरण आहे ना. इंग्लंडनी पहिल्या वेळेस चांगली बॅटिंग करून 500 550 केले, पण स्पिनर्सच चांगले नसतात किंवा इनएक्सपिरियन्स असल्यामुळे किंवा इंडिया खूप चांगली खेळण्यामुळे ह्यांनी 550 केले तर इंडियाने 800 करून टाकले. सो हा जो फरक आहे, एक मला वाटतं की कधीतरी आता एकदम ब्रिस्बेन आणि चेन्नईमध्ये म्हणजे जमीन आसमानचा इतका फरक आहे. कारण एका ठिकाणी म्हणजे वेस्ट हायला प्रत्येक बॉल येतो, एकीकडे कदाचित दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गुडघ्यावरून खालती बॉल येईल. ती प्रिपरेशन ऍक्च्युली चांगलं इंग्लंडचं झालेलं आहे. कारण ते श्रीलंकेत एवढे म्हणजे 2 टेस्ट मॅचेस खेळले, त्याच्या आधी पण त्यांचा 2-3 आठवडे म्हणजे कॅम्प होता. आणि एक मला वाटतं की इंग्लंडचे प्लेयर्स, तुम्ही आता ज्यांची नावं घेतली, हे वेगळं कुठे खेळतात की ते भरपूर स्वीप शॉट मारतात. मी आता कुठेतरी स्टॅटिस्टिक बघितलं, काहीतरी त्या श्रीलंका सिरीज मध्ये 180 वेळा त्यांनी स्वीप मारले. म्हणजे दर 10 ते 11 बॉलला बॅट्समन येऊन स्वीप मारतात. आणि आपल्याला माहितीये किंवा आपण एवढे कव्हर केले, तुम्ही पण एवढ्या स्पिनर शिकलेल्या आहेत, अश्विन म्हणा, जडेजा, कुठेतरी तो जेव्हा बॅट्समन स्वीप मारायला लागतो तेव्हा त्यांचं म्हणजे तो रिस्की शॉट जरी असेल तरी तो रिदम जातो की ऑफ द म्हणजे चांगल्या टप्प्यावरनं तो बॉल मारतायत. सो हे जे वेगळं थोडंसं अनऑर्थोडॉक्सी आहे या इंग्लंड बॅटिंग मध्ये, ती कदाचित एवढी आपल्याला सोपी वाटते तेवढी आउट काढायला सोपी नाही. डेप्थ पण आहे, पण नक्की मला पण वाटतं की एस्पेशली ही पहिली मॅच आणि एस्पेशली ऑस्ट्रेलियाचा तो हाय आहे टीमकडे, त्याच्यावरनं परत येऊन परत सगळं सुरू करायचं, तुम्ही एवढं क्रिकेट बघायचं, ते अवघडच जातं ना कुठल्याही टीमला. हो हो, खरंय खरंय. आणि प्रकाश, आत्ताच न्यूज आली आहे की अक्षर पटेलचा रोहित शर्मा झालेला आहे. बिचारा टेस्टच्या दिवशी सकाळी त्याला नी पेन व्हायला लागला आणि तो खेळू शकणार नाही. त्यामुळे शाहबाज नदीम किंवा एकदम चेहरची लॉटरी लागू शकते. क्रिकेट हे जलवे दाखवत असतं. परंतु आतापर्यंत ज्या काही गोष्टी कळल्यात त्याप्रमाणे चेपॉकची विकेट काही पहिल्या दिवशी भिंगरी होईल अशी नक्कीच नाहीये. त्यामुळे परत एकदा प्रकाश, टॉसचा फॅक्टर ठरणार महत्वाचा. कारण टॉस जिंका, बॅटिंग करा. वाटतं तसंच आहे. मी काल दिनेश कार्तिकशी गप्पा मारत होतो कुठल्या तरी दुसऱ्या विषयावर, आणि मी त्याला सहज विचारलं की म्हणलं चेपॉकवर क्रिकेट झालंय का रे, खेळलेत का, मॅचेस झाल्यात का, खेळल्या गेल्या नाहीत. तो म्हणला नाही, क्रिकेट खेळलं गेलंय, ते लोकही 1-2 प्रॅक्टिस मॅचेस खेळले होते सय्यद मुश्ताक अलीच्या आधी. त्यामुळे ती काळजी नाहीये की बाबा माहितीच नाहीये किंवा खूपच अंडर प्रिपरेशन आहे किंवा तयारी नाही, अशातला भाग नाही. नॅचरली 2 स्ट्रिप्स तयार केलेली आहेत. आणि आज सकाळी किंवा काल संध्याकाळी काय फायनल ग्रास कट वगैरे झालंय माहित नाही आपल्याला, म्हणजे मला तरी माहित नाही. पण मला नाही वाटत की आता ते दिवस आलेत की आपण मुद्दामून त्याला काय म्हणतो आखाड्यासारखे विकेट बनवायचे. कारण आज आपल्याकडे बुमराह, ईशांत, सिराज बॉलर आहेत. आणि जसं गौरव म्हणतो, मला नेहमी ग्रॅहम गूच आठवतो, स्वीपिंगची गोष्ट केली. पहिली गोष्ट तर जे कोण असं रूल करून टाकावा की 10 वेळा स्वीप केला तर स्वच्छ भारत अभियानमध्ये 2 रस्ते साफ करायला लागतात, जाऊन झाडू द्यायचं आणि जाऊन साफ करा. क्रिकेट पिचवर तरी नको करायला हे सगळं. पण ऑन अ सिरियस नोट, मला वाटतं बॅटिंग दोन्ही टीम्स पहिली बॅटिंग करायची इच्छा असणार.
मोठा स्कोअर करायची इच्छा असणार. आणि जसं आपल्याला माहिती आहे ना की आपण ह्या सगळे आपले जे कन्व्हेन्शन होते ना ते ऑस्ट्रेलिया सिरीज नंतर तुटलेत रे. नेहमी म्हणलं जायचं पहिली टेस्ट जर तुम्ही हारलात ऍज अ टुरिंग साईड तर खूप प्रॉब्लेम होतो, अजिबात चान्स नाही परत यायला, बरोबर. तसं तुम्ही 36 ऑल आउटहून हारलात तर संपलंच. पण तेही वेगळं झालं आता. श्रीलंकेच्या दोन्ही टेस्ट मॅचेस इंग्लंड टॉस हारून जिंकले. हो हो. पाकिस्तान पहिली टेस्ट मॅच आता साऊथ आफ्रिका अगेन्स्ट तसं. त्यामुळे टॉसचा किती महत्व राहिलंय हे मलाही आता समजायला जरा थोडा वेळ लागेल असं वाटतं. याला कोविड टॉस म्हणू आपण. काय अपेक्षा आहे पण तुम्ही दोघांनी थोडक्यात सांगा की तुमची या सिरीज कडनं अपेक्षा काय आहे. गौरव, तू पहिल्यांदा सांग. मला वाटतं ही पहिली टेस्ट खूप महत्वाची आहे. इंग्लंडनी जर कम्पिटेटिव्ह करायला पाहिजे ही सिरीज तर ही जिंकायला पाहिजे असं मला वाटतं. कारण पुढे जसं इंडियन प्लेयर्सना सवय होईल परत ते त्यांच्या नॉर्मल ते त्यांचं प्रॅक्टिसेस आहेत. कारण हे सगळं तुम्ही वर्षानुवर्ष ह्या पिचेसवर तुम्ही वर येतात त्यामुळे हे खूप सोपं जाईल. पण मला कुठेतरी वाटतं की इंग्लंड कदाचित एक मॅच जिंकू शकेल. सो मला वाटतं 3-1. युजली ह्याच्या वेळी ड्रॉ होत नाही. 3-1 असं मी म्हणतोय इंडिया जिंकते. प्रकाश, आय डोंट डिसएग्री. मला वाटतं की हे अगदी प्रॅक्टिकल आणि पॉसिबल आहे. 3-1, 4-0, 3-0 स्कोर लाईनशी मला कमी कन्सर्न आहे. मला वाटतं की जसं गौरव म्हणला, हाऊ क्लोज कॅन इंग्लंड कम, राईट. आणि त्याच्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. जो रूट जेव्हा 100 करतो तेव्हा इंग्लंड मॅच जिंकतो. ही रेकॉर्ड आहे, ते हारत तर नक्कीच नाही. त्यामुळे जो रूटच्या गेल्या 2 टूर्स तुला लक्षात असेल सुनंदन, तर 50 नंतर थोडस डॉमिनेट करण्याच्या भानगडीमध्ये कुठेतरी एखादा वेडावाकडा शॉट मारून 60-70च्या सुमारास तो आउट व्हायचा. ते चालणार नाही आणि ते आता त्यांनी बंद केलंय. ही हॅज बिकम अ मोर सॉलिड बॅट्समन. त्यामुळे त्यांनी रन करणं मॅन्डेटरी आहे. दुसरी गोष्ट, त्यांचे 2 किंवा 3 जे कोण स्पिनर खेळतील ज्या सिरीज मध्ये, त्यांनी जर 2 ते 2.25च्या ऍव्हरेज मध्ये ते राहिले, 2.5 पर्यंत राहिले, तर इंग्लंड विल रिमेन विदिन स्निफिंग डिस्टन्स अँड बी कम्पेरेटिव्ह. हे जर 3, 3.5, 4च्या पुढे गेले तर मग काही चान्स नाही. कारण बिचारा अँडरसन, तो ब्रॉड आणि तो जॉफ्रा आर्चर किती बॉलिंग करणार, बरोबर. ह्युमिडिटी किती आहे चेन्नईला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. घामाघूम होतो आपण. त्या एसी प्रेस बॉक्स मधनं बाहेर जाऊन पाणी पिऊन आलं तरी घाम येतो, राईट. 3-4 वेळा आंघोळ होते चेन्नईने. ते ह्या गोऱ्यांचं काय होणार, बिचारांचं त्रास होणार. आणि इंग्लंडची रोटेशन पॉलिसी विसरू नको. जॉस बटलर 2 टेस्ट नंतर परत जाणार. बेअरस्टो पहिल्या 2 टेस्टसाठी नाहीये, राईट. मार्क वुडला त्यांनी परत पाठवून दिलंय. म्हणजे मायकल वॉननी तर बेसबॉल बॅट घेऊन लागलाय मागे तो, की हा काय मूर्खपणा आहे, राईट. हेही दाखवतंय सुनंदन की कुठेतरी ऍशेसला हे लोक थोडं जास्त अजून महत्व देत आहेत. आणि ते जर दिलं तर तुझे शब्द आहेत मला वाटतं हे, की क्रिकेटच्या देवा बरोबर तुम्ही मस्ती केली तर तो देव तुम्हाला असा येऊन बोचतो की मग उभं आणि बसणं दोन्ही अवघड होतं. असं काहीतरी होऊ नये अशी माझी इंग्लंडच्या दृष्टीने इच्छा आहे. पण इंडिया जिंकणार आणि आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल न्यूझीलंड बरोबर खेळणार हे मला मोर ऑर लेस नक्की वाटतं, बारिंग समथिंग टोटली एक्सेप्ट. गौरव, तू काहीतरी पॉइंट मांडत होतास. हा, मी म्हणणार होतो की जसं आता की ऍक्च्युली जे रोटेशन आहे त्याच्यात एक महत्वाचा डिसिजन पण आहे. आणि 50 ओव्हर क्रिकेट आणि T20 ओव्हर क्रिकेट मधला हा इंग्लंडला आता तो वर येत चालली. कारण पहिले टेस्ट क्रिकेट होता, सडनली T20 चांगले खेळते, पॉवर हिटर्स आहेत. आणि महत्वाचं त्याच्यातला पॉवरफुल फिगर आहे म्हणजे ओवन मॉर्गन. आणि ह्या सगळ्या रोटेशन सिस्टीम्स ज्या चालू आहेत ह्याचा एक महत्वाचं आहे, कारण ओवन मॉर्गन म्हणालाय की ही सिरीज महत्वाची आहे आणि पण आम्हाला T20 सिरीज जास्त महत्वाची आहे. म्हणजे कारण आणि त्याच्यासाठी मला फुल स्क्वॉड हवाय. कारण त्याच्यानंतर एक 6 महिन्यात परत इंडियामध्ये T20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळे कुठेतरी हा ओवन मॉर्गनचा पण थोडासा वरच्या ठिकाणी कोण कोण डिसिजन मेकर्स आहेत त्यांच्यावर हा खूप मोठा त्याचा पण एक थोडासा इन्फ्लुअन्स नक्की झालेला आहे.
त्याला पैसे म्हणतात गौरव, इन्फ्लुएन्स वगैरे काही नाही, त्याला रोकडा म्हणतात, रोकडा. एक मुद्दा मला फक्त एक शेवटचा मुद्दा मांडा असा वाटतो. मी काही तुमच्या दोघांना एवढा त्याला ओळखत नाही, परंतु विराट कोहली शेवटच्या 3 टेस्ट मॅच खेळलेली नाहीये आणि भारताने ती सिरीज जिंकलेली आहे. आणि विराट कोहलीचा संपर्क अगदी भारतीय संघाशी होता, इन्व्हॉल्वमेंट होती, अमुक तमुक तो बाप झाला, ते महत्व होतं, सगळं जरी मान्य केलं तरी विराट कोहलीला आता ही प्रचंड ईर्ष्या असेल की भारतामधली सिरीज मी माझा अथॉरिटी ही स्टॅम्प करणार, मी माझा ठसा उमटवणार, बॅट्समन म्हणून उमटवणार आणि कॅप्टन म्हणूनही उमटवणार. हे जबरदस्त एक त्याच्या मनात असणार. काय प्रकाश? सुनंदन अगदी बरोबर आहे, पण मी तुला जे काय आपण थोडंफार क्रिकेट खेळलोय त्याचं एक उदाहरण देतो. आपल्याला नेहमी सांगायचे बघ, मी रामचंद्र गुहांचं एक पुस्तक वाचते, त्यामुळे काल संध्याकाळपासून हेमू अधिकारी सरांचे बरेच रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये. नेहमी सांगायचे ना की बॅट्समननी बॉल जोरात मारला म्हणून तो दूर जाईल असं नाही, त्याला टाइम करा. कोहली साहेबांना काही बोलणं माझा तर काय अधिकार नाहीच आहे, आणि हो आम्ही त्याला अजिबात तुझ्यापेक्षा खूप चांगलं ओळखतो, जसं तू ओबामाचा अगदी चड्डी दोस्त आहेस, बरोबर. त्यामुळे थापा मारून लोकांना हे करू नको की तुझी काय ओळख आहे नाहीये, पण तो भाग वेगळा. मुद्दा असा आहे की त्यांनी ही शुड नॉट टू हार्ड, बरोबर. आयदर टू म्हणजे स्टॅम्प करायची अथॉरिटी किंवा मी असा मी तसा मी वेगळा, जरूर नाही. नॉर्मल तू आहेस, तो सगळ्यांना माहिती आहेस तू काय आहेस, तसाच राहा. बॅटिंग तुझी नेहमी सारखी कर, कारण जास्त काहीतरी करायला गेला तर कुठेतरी कोंबडं होऊ नये, हे महत्वाचं आहे असं मला पर्सनली वाटतं. आणि हे तर आहेच रे, म्हणजे प्रिन्सिपल साहेब सुट्टीवर गेले, व्हाईस प्रिन्सिपल साहेबांनी सगळ्यांना जेवण खायला घातलं, मस्त श्रीखंडपुरी खाल्ली. आता प्रिन्सिपल परत आला, आता ठीक आहे, आता परत त्या ग्लुटन फ्री आणि डेअरी फ्री डाएट मध्ये राहायला लागतं, काय करणार. त्यामुळे बघूयात ही सिरीज कशी होतीये. आजपासून सुरुवात होतीये. मला अशी गौरव न्यूज आहे की प्रकाशने घरी नवीन टीव्ही सुद्धा विकत घेतलाय, नवीन कनेक्शन लावलेलं आहे असंही मला कळलंय. त्यामुळे सगळेजण क्रिकेट फॉलो करूयात, या सिरीजचा आनंद घेऊयात. आणि नाही फक्त एवढंच नाहीये, प्रत्येक दिवशी मॅच संपल्यानंतर लगेच टेस्ट मॅच स्पेशलचा पॉडकास्ट नक्की ऐका, कारण त्याच्यामध्ये हा नवीन टीव्ही, ओबामाची सुनंदनची मैत्री, गौरवची प्राईम मिनिस्टरची चर्चा, ह्या सगळ्या गोष्टी येण्याची शक्यता आहे. कदाचित तो मराठीत सुद्धा होईल. क्या बात आहे. वेल बोल्ड. त्यामुळे नक्कीच आपण ऐकूयात. आणि गौरव आणि प्रकाश, थँक्यू सो मच. आणि आपण अशी मस्त गप्पा टप्पा करत राहूयात, कारण ही सिरीज मजेदार होणार आहे. थँक्यू सो मच. नक्कीच. बाय बाय. बाय.